संविधान सूत्र न्यूज, सत्य न्याय हीच आमची शक्ती। राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना देखील कत्तल केलेले गोवंश जनावरांचे गोमांसाची वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे। आठवडाभरापूर्वी कर्जत तालुक्यातील चौक फाट्यावरून खालापूर मार्ग मुंबईच्या दिशेने जाणारी इनोव्हा कारमध्ये 600 किलो गोमांस गौरक्षकांच्या मदतीने पकडण्यात आले होते। हेच प्रकरण ताजे असताना गुरुवारी सकाळी 9:15च्या सुमारास बदलापूर कत्तलखान्यातून मुंबईकडे रवाना होणारा टेम्पो क्रमांक MH03DV4187 हा हजारो किलो गोमांस भरून कर्जत येथील चौक फाट्यालगत रस्त्याच्या बाजूला बंद पडला होता। टेम्पोला टोईंग करण्यासाठी आलेल्या वाहन क्रमांक MH47AS3164 हा पिकअप टेम्पोला टोईंग करून घेऊन जात असताना तेथील गोरक्षक आणि बजरंग दल तथा शिवसंघटना या तरुण कार्यकर्त्यांना संशय आल्याने सदर वाहन चालकाची विचारणा केली असता टेम्पोमध्ये हजारो किलोचे गोवंश जनावरांचे गोमांस आढळून आले। गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे आज पुन्हा हजारो किलोचे गोमांस पकडण्यात आले आणि 2 जणांना ताब्यात घेतले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद सिद्दीकी, नवाज सय्यद असे आरोपींचे नावे असून लाखो रुपये किमतीचा गोवंश जनावरांचे मांस वाहतूक करताना मिळून आले। याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा 207/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 325 सह प्राणी अधिनियम कलम 5(क)(9)(अ)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे अधिक तपास करीत आहे। आठवडापूर्वीचे प्रकरण ताजे असताना आज पुन्हा गोमांस घेऊन जाणारा टेम्पो पकडण्यात आला असून मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने कर्जत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने नागरिकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे। शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान सूत्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।